आज या ठिकाणी गांधी मैदान येथे उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने ग्रामीण भागातील कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते त्याचबरोबर प्रचारक महिला प्रचारक त्याचबरोबर युवा वर्ग आज इथे उपस्थित आहे। तर आपण जाणून घेऊयात युवा वर्गाचं काय मत आहे। आम्ही आज इथं म्हणजे सगळे युवा वर्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा 7 मे रोजी पंतप्रधानपदी त्यांना आम्हाला पाहायचं आहे। कारण की इथून मागं आम्ही ज्यावेळी शाळेत शिक्षण घेत होतो त्यावेळी पंतप्रधानपद मला वाटते शाळेतील 60 पैकी 40 लोकांना पण माहीत नसायचं आणि जरी असले तरी पण इतकं असं म्हणजे समाजाची त्यांची असं काय वाटतच नव्हतं की पंतप्रधानपद म्हणजे काय आहे किंवा काय। लोकांना बँक पण काही लोकांना माहीत नव्हती किंवा म्हणजे आता म्हणजे नरेंद्र मोदी साहेब 10 वर्षामध्ये ज्यावेळी म्हणजे पंतप्रधानपदी आलेत तेव्हापासून समाजातील प्रत्येक घटकाला म्हणजे राजकारणाविषयी गोडी निर्माण झाली। मग ती का झाली? कारण की काहीतरी एक विश्वासक नेतृत्व की बाबा आपण आपल्यासाठी काहीतरी चांगलं करणारा माणूस आहे। म्हणजे कायम असे 24 तास जर दिवसातील असतील तर 18 तास 20 तास काम करणारे नरेंद्र मोदी आहेत। आणि एक आपल्या म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल की काही लोक म्हणतात की महागाई झाली हे झालं, पण तसं काहीच नाही। ज्या दृष्टीनं आपला म्हणजे GDP आहे किंवा विकासाचा दर आहे त्या हिशोबानं थोडा रेशो वाढतोय, त्याचा इश्यू नाही आहे। पण जगामध्ये जे आपल्याला स्थान मिळाले म्हणजे जे इंडियाला आपल्या जे आता स्थान मिळते ते आपल्या सर्व भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे। आज जग म्हणजे भारत काय करणार आहे किंवा भारताचं पुढलं विजन काय याचा अभ्यास करते। म्हणजे इतके दरारा जो ज्याला म्हणता येईल ते मोदी साहेबांनी इतर म्हणजे वर्ल्डमध्ये निर्माण केला आहे। आणि भारतातील सर्वसामान्य नागरिकांना एक विश्वास आहे की आपण म्हणजे परत एकदा मोदी साहेबांना पंतप्रधान करायला पाहिजे। कारण की जर पुन्हा मोदी साहेब आले तर आता म्हणजे जे 10 वर्षामध्ये भारत डेव्हलप केला आहे, आता मला वाटते 5च वर्ष लागतील की इथून म्हणजे 10 वर्षामागे जरा वेळ लागला करायला, पण आता 10 वर्षानंतर एक 5 वर्षात पुढील म्हणजे आपण पंतप्रधानपदी मोदींना जर बसवलं तर एक वेगळं काहीतरी निर्माण होईल। मग कोरोनासारखं किती गंभीर संकट होतं त्यातून त्यांनी देश अतिशय व्यवस्थितरित्या बाहेर काढला। म्हणजे ते एवढी सोपी गोष्ट नाही। लोकांना अन्नधान्य मिळालं, वॅक्सिन मोफत मिळालं आणि एवढं नियोजन म्हणजे मी ग्रामीण भागातून आहे, गाव पातळीवर इतकं चांगलं नियोजन किंवा रेशन असू दे म्हणजे काँग्रेसनं काय केलं यापेक्षा मोदी साहेबांनी काय करणार आहेत हे आता युवकांना समजले। आणि प्रत्येक युवकाला एक विश्वास आहे की आपण परत एकदा मोदी साहेबांना पंतप्रधान केल्यानंतर आपल्याला कुठंतरी एक चांगलं स्थैर्य मिळेल, रोजगार मिळेल आणि नवनवीन योजना त्यांनी लॉन्च केल्या आहेत। आता नुकतीच एक सोलरची योजना लॉन्च केली, किती तर म्हणजे अभ्यास करून त्यांनी केलेला आहे। म्हणजे निसर्गातीलच एक गोष्ट आपल्यासाठी डेव्हलप करायची आणि त्यातूनच आपला सर्वसामान्यांचा फायदा करून द्यायचा। लोकांना राजकारण म्हणजे काय, लोकांना हेच हवं असते की आपला काय तर त्यातून फायदा व्हावा आणि या माध्यमातून त्यांनी हे केले। आम्ही कोल्हापूर म्हणजे लोकसभेतून पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आणि आमचे लाडके उमेदवार संजय मंडलिक यांना विजय करण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे। आणि आपकी बार 400 पार हे आम्ही म्हणजे पारच करणार आहे। आमचा शाहू महाराजांबद्दल आम्हाला काही नाही, त्यांच्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे। शाहू महाराजांचा विषय आमचं काहीच नाही, पण त्यांनी जो पक्ष निवडला हे चुकीचं आहे। त्यामुळे आम्ही संजय मंडलिक यांना मतदान करणार आणि परत एकदा मोदी साहेबांना पंतप्रधानपदी बसवणार। एवढं बोलून मी माझ्या भाषण संपवतो। धन्यवाद। धन्यवाद सर।